8 तारखेला आमच्याकडे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला यातील फिर्यादी आल्या। त्यांनी सांगितले की एक मुलगा जो रोज त्यांच्या घरी नेहमी येत होता, परंतु त्या दिवशी तो आला नाही। कदाचित गल्लीमध्ये इकडे गेला असेल, त्यांना वाटलं। त्यांनी सांगितले की आम्हाला तो मतिमंद आहे आणि त्याला बोलता येत नाही, व्यवस्थित करता येत नाही। लगेच आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला 134 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरचा तपास आम्ही सपोनी विशाल भात्रे यांच्याकडे दिला। विशाल भात्रे यांनी लगेच त्याच्यामध्ये जो भाग होता त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे त्यांनी चेक केले। 8 तारखेचा गुन्हा होता। त्यांनी याच्यामध्ये मीडियाचा वापर केला, WhatsApp संदेश तयार केले, फेसबुकला टाकलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे दिले होते त्याच्यामध्ये माझं, राजकुमार पुजारी यांचं नाव आणि विशाल भात्रे यांचं एक नाव होतं। तर त्या दृष्टीनं तपास करत असताना विशाल भात्रे यांनी प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक ह्याचा त्यांनी शोध छडा लावला आणि त्यांना कळालं की सदरचा मुलगा हा CCTV कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेला आहे। त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी तपासाची चक्रे फिरवत असतानाच आम्हाला असं कळलं की तो मुलगा जो आहे 13 तारखेच्या संध्याकाळी तो गुलबर्गा येथील बाल सुरक्षा गृहामध्ये आहे। आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याच्या मातेला विशाल भात्रे साहेब यांनाही समजलं आणि सदरचा मुलगा मिळून आल्याचे एक वेगळंच समाधान प्राप्त झालं। विशाल भात्रे साहेब, त्यांच्यासोबतचे हवालदार स्वामी आणि त्यांची टीम ही गुलबर्ग्याला गेली आणि तो मुलगा एकदम कायदेशीर कारवाई करून ताब्यामध्ये घेण्यात आलं। त्यांची आई जी आहे ती आता अतिशय खुश आहे। आम्हालाही, पोलिसांनाही समाधान आहे की सदरचा मतिमंद मुलगा जर आता मिळाला नसता तर कधीच मिळाला नसता, कारण सदर मुलाला बोलताही येत नव्हतं आणि तो मतिमंद होता। त्यामुळं एक वेगळं समाधान आम्हाला वाटत आहे आणि विशाल भात्रे साहेब आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। जय हिंद।